नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. शिंदे फडणवीसांमध्ये जोरदार खलबत्त. मध्यरात्री वातावरण चांगलंच तापलं. फडणवीस यावर नाराज. कोणत्या हे बातमी बघूया. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत झालेल्या राड्यावरून महायुतीमधील वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप केला. यानंतर तापलेल्या वातावरणात उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा जिल्हाध्यक्ष व उपाध्यक्षाच्या निवडणुकीत झालेल्या गोंधळाची गंभीर दखल घेत सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाचे आदेश दिले. तसेच घटनेशी संबंधित 100 पोलिसांवरही निलंबनाच्या कारवाईचे निर्देश गोऱ्हे यांनी दिले आहेत. या उपसभापतींच्या निर्णयानंतर सभागृहात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या कारवाईवर भाजपकडून आक्षेप नोंदविण्यात आला. यावर कायदे अभ्यासक असीम सरोदे यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या निर्णयावर भाष्य केलं. सरोदे म्हणाले, नीलम गोऱ्हे यांनी सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि इतर 100 कर्मचाऱ्यांना निलंबन करण्यात येत असल्याचे आदेश दिले आहेत. मात्र कायद्याच्या दृष्टिकोनातून पाहायला गेले तर नीलम गोऱ्हे यांच्यात पोलिसांना थेट निलंबन करण्याचे कोणतेही अधिकार नाहीत, असं सरदेसाई म्हणाले. यानंतर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री आमदार आक्रमक झाले तर भाजप आमदारांनी देखील पलटवार केला. या सगळ्या घडामोडीत मध्यरात्री वर्षा बंगल्यावर मोठी घडामोड झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात खलबत्त झालं. एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या भेटीसाठी मध्यरात्री वर्षा निवासस्थानी दाखल झाले आणि या बैठकीत काय महत्त्वपूर्ण निर्णय घेतले याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. त्यामुळे पुन्हा भाजप आणि शिंदे गटात तीव्र नाराजी एकमेकांविरोधात दर्शविली जात आहे.